नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी श्वेतासोबत फोनवरती बोलत असते आणि ती श्वेताला विचारते की हॅलो श्वेताताई, तुम्ही पोहोचलात का नाशिकला? आणि प्रेरणाताईंना जिथे डांबून ठेवलं होतं तिथे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? आणि ती पुढे श्वेताला सांगायला लागते की आणखीन एक गोष्ट, अण्णा केदार जरी संपला असेल ना तरी त्याची माणसं अजूनही आहेत आणि ती जवळच कुठेतरी असतील, त्यामुळे इंदू आणि अधूच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा सतत. आणि ती श्वेताला काळजी घ्यायला सांगून फोन ठेवून देते. आता मनोज हे ऐकून वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू, अगं मला सांगशील का की तुझ्या डोक्यात नक्की चालू तरी काय आहे? तेव्हा आता वल्लरी म्हणते की मला माहिती आहे श्वेताताईंना सोपवलेलं काम सोपं आहे आणि अवघडही आहे, पण हे बघा योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. विश्वास आहे ना तुम्हाला माझ्यावर? तेव्हा मनोज म्हणतो की अगं वल्लू, विश्वास आहे, पण त्या एकट्या पडल्या तर कसं होईल याचं टेन्शन येतं आहे. आणि त्यात आता तेजाताई प्रेरणाताई इथे आल्यावर अजित आपल्यासोबत नसेल आणि या सगळ्याचा त्रास आता प्रेरणाताईंना होणार आहे आणि मला हे समजत नाही की त्यांची समजूत आपण कसे काढणार आहोत. यावर आता वल्लरी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही. आणि ती पटकन पोलीस स्टेशनला फोन करते आणि म्हणते की मी ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे बोलते. मला माहिती आहे की तुम्ही आज तेजस्वी विचारे आणि प्रेरणा वालावलकरांना रिलीज करणार आहात. माझं फक्त एकच रिक्वेस्ट होती. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतो की प्रेरणा बेशुद्ध पडलेली असते आणि तेजा प्रेरणाला असं बेशुद्ध पडलेलं बघून खूपच घाबरून गेलेली असते आणि ती प्रेरणाला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात आता पोलीस प्रेरणाच्या सांगण्यावरून अजितला तिथे घेऊन येतात आणि अजितसुद्धा आता प्रेरणाला असं बेशुद्ध पडलेलं बघून खूप घाबरून जातो आणि तोही प्रेरणाला आवाज देऊन उठवायला लागतो. आता अजित आणि तेजा दोघेही प्रेरणाला उठवायला लागतात आणि तिच्या तोंडावर पाणी टाकायला लागतात. तेव्हा प्रेरणा आता हळूहळू शुद्धीवर येते. आता प्रेरणा अजितला बघून त्याला विचारायला लागते की अजित, काय केलंस तू हे? का केलंस तू हे असं? जर मी मारले अण्णा केदारला मग तू स्वतःवर आरोप का घेतलास? आणि म्हणायला लागते की अजित, अरे तुला कळतंय का तू काय वागतोयस ते? तेव्हा अजित आणि तेजा दोघेही शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागतात आणि तिला गप्प व्हायला सांगतात, कारण बाजूला पोलीस असतात. मात्र प्रेरणा लगातार बोलत असते. आता ती म्हणते की अजित, आणि तसंही मी तुझ्या लायकच राहिले नाही रे. जगाला तोंड दाखवायची लायकीच राहिली नाही आहे माझी, आणि तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग का केलास अजित? तेव्हा आता अजित प्रेरणाला म्हणायला लागतो की आता तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, अगं असं का बोलतेस? हे बघ, तू कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. जे काही झालं यात तुझी काहीही चूक नव्हती. तेव्हा प्रेरणा अजितला म्हणते की चूक होती की नाही आता याला काहीच अर्थ उरला नाही. माझ्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडायचे ना ते उडणारच आहेत. मी कुठेच तोंड दाखवू शकणार नाही यापुढे. आणि ती म्हणते की अजित, मी शपथ घेऊन सांगते रे, माझ्यामध्ये आणि त्या अण्णा केदारमध्ये. तेव्हा अजित आता प्रेरणाला थांबवतो आणि म्हणतो की प्रेरणा, आणि आता तो इकडे तिकडे बघायला लागतो तर आजूबाजूला सर्वजण असतात. तेव्हा अजित पोलिसांना खुणावून सांगतो की त्याला प्रेरणाशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा पोलीस आता तिथून बाहेर निघून जातात. तर तेजासुद्धा थोडीशी बाजूला येऊन उभी राहते. आता अजित प्रेरणाचा हात हातात घेत तिला म्हणतो की प्रेरणा, तुझा आणि त्या अण्णा केदारने कुठल्या प्रकारे छळ केला, त्याने बळजबरी केली का, या सगळ्या प्रश्नांना आपण आता मागे सारायला हवं. आणि कसलं चारित्र्य? तुझ्यावर कुणीतरी अत्याचार केला म्हणून तुझं कुठलं चारित्र्य भंग होणार आहे? आणि तुला खरंच असं वाटतं का गं की माझा फक्त तुझ्या शरीरावर प्रेम आहे? अगं नवरा आहे मी तुझा, आणि नवरा फक्त आणि फक्त शरीरावर प्रेम करणारा कधीच नसतो आणि नसावाही. बायको अर्धांगिनी आहे असं म्हणतात, पण बायकोने नवऱ्याचा संपूर्ण आत्मा व्यापलेला असतो गं. आणि हे सगळं असताना मी फक्त तुझ्या शरीरावर प्रेम करतो असंच वाटतंय का तुला? तेव्हा प्रेरणा हे ऐकून खूप इमोशनल होते आणि म्हणते की नाही अजित, पण आता आपल्यासमोर जे प्रश्न उभे राहणार आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार आहोत आपण. म्हणून मी तुला म्हणते की माझं एक ऐक आणि मला माझ्या नशिबावर सोडून दे प्लीज. आणि ती अजितला विनवण्या करत म्हणायला लागते की मला माहिती आहे तू इतर पुरुषांसारखा, इतर नवऱ्यांसारखा नाही आहेस, म्हणूनच सांगते की एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. आणि लोक जे प्रश्न विचारतील ना, आपल्याला त्याची उत्तरं नाही देऊ शकणार आहोत आपण. आणि म्हणते की तो अण्णा म्हणत होता ना तेच बरोबर होतं. 8 दिवस 9 रात्री त्याने माझ्यासोबत काय काय केलं याविषयी जेव्हा लोक प्रश्न विचारतील ना, तेव्हा त्याची उत्तर आपण कधीच नाही देऊ शकणार. आणि आपण कितीही खरं बोलणार ना तरीही लोकांना ते पटणार आहे का, असं म्हणून ती म्हणते
की म्हणून सांगते अजित की मला माझ्या नशिबावर सोडून दे प्लीज, आणि तू नको अडकूस अरे या सगळ्यात. यावर आता अजित चिडून प्रेरणाला म्हणतो की अगं प्रेरणा, ते 8 दिवस 9 रात्री त्याने तुझ्यासोबत काय केलं याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी त्या प्रेरणाला कसं विसरू गं, जी माझी बायको असून प्रसंगी आईसुद्धा झाली. आणि प्रेरणा अगं मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. असं म्हणत असताना अजित खूप इमोशनल झालेला असतो आणि म्हणतो की पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं घडत असताना मी तुझी काहीच मदत नाही करू शकलो, पण आता मी करणार आहे तुझ्यासाठी काहीतरी. आणि तू त्या अण्णा केदारला मारलं नसतंस ना, तसाही मी मारणारच होतो त्याला. आणि हे बघ, अण्णा केदारसारख्या माणसाला मी मारलं म्हणून मला काही फाशी होणार नाही आहे. आणि हे बघ, माझी जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगीन आणि मी बाहेर येणार. आणि मग पण आपण पुन्हा नव्याने आपला सुखाचा संसार सुरू करूया. सगळं काही चांगलं होणार आहे. हे ऐकून आता प्रेरणा खूप शॉक होऊन अजितला म्हणते की अजित अरे काय बोलतोयस तू हे, आणि म्हणायला लागते की तू का शिक्षा भोगणार आहेस, जर तू त्याला मारलंच नाहीस, मी मारले त्याला. तेव्हा आता अजित प्रेरणाला शांत बसवून म्हणतो की हे बघ प्रेरणा, मी जे सांगतोय ते लक्षात ठेवून ऐक. तितक्यात आता पोलीस कर्मचारी येऊन अजितला तिथून घेऊन जायला लागतात. प्रेरणा मात्र इकडे लगातार ओरडत असते की अहो काय करताय, मी मारले त्याला, कुठे घेऊन जाताय, त्याला नका घेऊन जाऊ. तर महिला पोलीस कर्मचारी आता प्रेरणा आणि तेजालासुद्धा तिथून बाहेर काढतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा आणि तेजा नानावटी सरांसोबत घरी आलेले असतात. तेव्हा वल्लरी त्या दोघींना बघून खूपच खुश होते आणि दोघींनाही मिठी मारते. आता प्रेरणा पटकन वल्लरीचे पाय धरते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणाताई काय करताय हे. तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि म्हणते की वल्लरी, मी हताश झाली आहे गं. मी कुठल्या देवासमोर माझं डोकं टेकू, कुठल्या देवाला साकडं घालू, मला काहीच कळत नाही आहे. आणि कुठला देव धावून येणार आहे गं माझ्या मदतीला, काहीच मला नाही कळत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आजपर्यंत माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी मैत्रीण, जी फक्त माझ्या पाठीशी उभी राहिली नाही तर तिने मला आधार दिला आहे, गरज पडली तर ती माझी ढालसुद्धा झाली, ती माझी मैत्रीण मला कधीच हताश करणार नाही. आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, तूच माझा एकमेव आधार आहेस गं, काही कर आणि माझ्या अजितला सोडव गं वल्लरी. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की वल्लरी, मला खरंच कळत नाही की मी काय करू. तेव्हा हे बघून वल्लरीसुद्धा खूप रडायला लागते आणि म्हणते की प्रेरणाताई, अहो काय करताय, तेजाताई तुम्ही तरी समजावा ना यांना. आता प्रेरणा वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, खूप मोठी वकील आहेस ना गं तू, आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून लोकांकडून पैसे न घेता न्याय देण्याचं काम करतेस ना गं तू. आणि ती वल्लरीसमोर हात जोडत म्हणते की आज मी न्यायाची भीक मागते गं तुझ्याकडे, कारण अण्णा केदारचा खून मी केला आहे, मी गोळी झाडली आहे त्याच्यावर, पण त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला होता कामा नये. माझं काही झालं तरी चालेल, कायद्यानुसार मला फाशी होणार असेल ना तरी तीही चालेल मला, पण माझ्या अजितला काही होता कामा नये. तर हे सगळं ऐकून तेजा आणि प्रेरणाला इतकं त्रासात बघून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि तीसुद्धा खूपच रडत असते. आता प्रेरणा वल्लरीसमोर हात जोडत म्हणायला लागते की वल्लरी, तू जर मला मदत नाही केलीस ना आणि मदत नाही करू शकलीस ना तर मी तुझ्या पायावर डोकं आदळून जीव देईन. असं म्हणून ती वल्लरीच्या पायावर डोकं आदळायला लागते. तेव्हा सगळेजण हे बघून खूप घाबरून जातात आणि प्रेरणाला थांबवायला लागतात आणि म्हणायला लागतात की अगं प्रेरणा काय करते हे. तर वल्लरीसुद्धा आता प्रेरणाला समजावत तिला उठवते आणि म्हणायला लागते की प्रेरणाताई सांभाळा स्वतःला, काय चाललं आहे तुमचं हे, प्लीज थांबवा. तेव्हा प्रेरणा म्हणते की कुणासाठी थांबू, माझा नवरा आणि तुम्ही सोडून दुसरं कोणी आहे गं माझं, नाही ना, मग गुन्हा मी केला आहे आणि अण्णा केदारला गोळी मी मारली आहे, त्यामुळे त्याची शिक्षा मला व्हायला पाहिजे. म्हणूनच सांगते वल्लरी की माझा जीव गेला तरी चालेल गं, पण माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून सोडव प्लीज. आणि ती म्हणते की माझ्यामुळे जर माझ्या सगळ्या लोकांना त्रास होणार असेल ना आणि माझ्या माणसांना शिक्षा होणार असेल ना तर तो माझ्यावर होणारा अन्यायच आहे ना गं. म्हणूनच म्हणते वल्लरी, तू मला न्याय मिळवून देशील असं वचन जोपर्यंत देत नाहीस ना तोपर्यंत मी नाही थांबणार. असं म्हणून ती परत वल्लरीच्या पायावरती डोकं आदळायला लागते. तेव्हा वल्लरी आता प्रेरणाला अजून समजावत म्हणायला लागते की अहो प्रेरणाताई काय करताय तुम्ही. आणि ती परत प्रेरणाला उठवत म्हणते की अहो प्रेरणाताई काय चाललं आहे काय तुमचं. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणायला लागते की प्लीज असं नका वागू. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, मी तुम्हाला खोटी
आश्वासनं नाही देऊ शकत, प्लीज असं वचन नका घेऊ माझ्याकडून. पण एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगू शकते की मी अजित भाऊजींना सोडवण्यासाठी वाटेल तितके प्रयत्न करीन, माझ्या परीने जे जमेल ते सगळं करीन, पण प्लीज असं वचन नका घेऊ. तेव्हा हे ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की मला वचन का देत नाहीस तू वल्लरी. आणि म्हणायला लागते की मी वचन देऊ शकत नाही म्हणजे, अगं असं काय करतेस तू. आणि ती मनोज आणि तेजाला म्हणायला लागते की मनोज भाऊजी, तेजा तुम्ही होतात ना तिथे, तुम्ही पाहिले ना सगळं, मी गोळी चालवली आहे ना अण्णा केदारवर, मग त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला का. आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी तुझा कायद्याचा अभ्यास खूप चांगला आहे, माहिती आहे मला, आणि मला खात्री आहे, आणि नानावटी सर आहेत ना, ते मदत करतील ना तुला. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की नानावटी सर आहेतच आपल्या मदतीला, आपण सगळे प्रयत्न करायचे आहेत, पण तुम्ही असं हायपर नका होऊ, तुम्हाला आता आरामाची गरज आहे, प्लीज चला. असं म्हणून ती प्रेरणाला आतमध्ये घेऊन जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की नानावटी सर वल्लरीला म्हणतात की वल्लरी, आज प्रेरणा समाजाच्या नजरेत गुन्हेगार असली ना तरी कायद्याच्या नजरेत तिने स्वसंरक्षणासाठी खून केला आहे आणि म्हणून ती निर्दोष आहे, पण तुला हे सिद्ध करावं लागेल, आणि अजितसुद्धा निर्दोष आहे हेही तुला सिद्ध करावं लागेल. तेव्हा वल्लरी नानावटी सरांना विचारायला लागते की पण सर सिद्ध करायचं तरी कसं. आता नानावटी सर वल्लरीला पंचनाम्याची कॉपी देत म्हणतात की ही पंचनाम्याची कॉपी एक तुझ्याकडे ठेव आणि मी एक माझ्याकडे सुद्धा ठेवतो, मी अजून वाचलेलं नाही आहे आणि या दोघींना सोडवायच्या प्रोसिजरमध्ये बिझी होतो, आज रात्री आपण वाचून घेऊया आणि मग उद्या बोलूया याच्यावर. असं म्हणून नानावटी सर तिथून वल्लरी आणि मनोजचा निरोप घेऊन निघून जातात. तर यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी आता एकटीच बाहेर विचार करत उभी असते आणि ती मनातल्या मनातच म्हणते की नाशिकला जे काही घडलं, त्या अण्णा केदारने जे काही थैमान घातलं ते सगळं सांगू शकणारा रघु जीव द्यायचं ठरवतोय, पण मग जीव देण्यासाठी नाशिकपासून ठाण्यापर्यंतचा प्रवास का केला असेल त्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तितक्यात आता तिथे तेजा येते आणि वल्लरीला विचारायला लागते की कसला विचार करतेस वल्लरी. तेव्हा वल्लरी आता तेजाकडे बघायला लागते आणि म्हणते की तेजाताई कसला विचार करणार आहे, केसचाच विचार करते, आणि म्हणते की खरंच मला कळत नाही की रघुसारखा माणूस, ज्याला प्रेरणाताई आणि अजित भाऊजींनी इतकं प्रेम दिलं, आदर दिला, तो खाल्ल्या मिठाला जागू नाही शकला आणि तो अण्णा केदारसारख्या विकृत माणसासाठी रघुने जीव दिला का. असं केलं असेल त्याने. यावर आता तेजा म्हणते की खरं सांगू का वल्लरी, माझासुद्धा मनात ना हाच विचार आला आहे की एका अशा माणसासाठी कुणी आयुष्यभराचा त्याग कसा काय करू शकतं. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की हा प्रश्न पडतोय का तुम्हाला. तेव्हा आता आणि म्हणते की तुम्हीसुद्धा तुमच्या मैत्रिणीचा संसार वाचावा म्हणून स्वतः गण हातात घेतलीच ना. तेव्हा तेजा आता म्हणते की वल्लरी, मला माहिती आहे तुला या गोष्टीमुळे कदाचित माझा राग आला असेल. या अनोळखी शहरामध्ये आपण इथे आलो PG म्हणून, एका घरात सगळ्याजणी एकत्र राहायला लागलो, बाकीच्या मुलींना आपण ओळखतही नव्हतो, हळूहळू आपली ओळख पटली, मैत्री झाली, प्रेम वाढलं, आणि नंतर अचानक एक गोष्ट लक्षात आली की या माणसासाठी आपण आपला जीवही देऊ शकतो. म्हणजे विचार कर ना, समोरची मैत्रीण आपल्यासाठी लढते हे माहिती असतानाही आपण त्या मैत्रिणीवर चिडलो. अगं इतके रुसवे फुगवे झाले, इतकी भांडणं झाली, आणि ती खूप इमोशनल होते आणि म्हणते की पण आपली मैत्री, आपलं प्रेम ते तसंच राहिलं ना, ते नाही बदललं. आणि ती वल्लरीला म्हणते की आता तुला माझ्या तोंडातून हे ऐकताना ऑड वाटत असेल, पण मला या वर्षामध्ये एक गोष्ट कळली की मैत्री असू दे किंवा प्रेम, त्या नात्यामध्ये त्याग करायची हिंमत असेल ना तरच ते नातं टिकतं. आणि म्हणते की आणि मी बघितलं ना तुमच्यासाठी संसार किती महत्त्वाचा आहे, तुम्ही इतक्या सगळ्या स्ट्रगल करताय तुमचा संसार टिकवण्यासाठी, तू, श्वेता आणि आता प्रेरणासुद्धा. तेव्हा मला कळलं की एका मुलीसाठी तिचा संसार किती महत्त्वाचा असतो, आणि म्हणूनच माझ्या मैत्रिणीचा संसार वाचावा म्हणून मी एवढं मोठं बलिदान दिलं, कारण माझं लग्न नाही झालं आहे वल्लरी अजून. तेव्हा मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. तेव्हा खरंच हर्षितचा विचार माझ्या डोक्यातही नाही आला, त्यामुळे मी केलं जे मला योग्य वाटलं ते. आता हे सगळं ऐकून वल्लरीसुद्धा खूप इमोशनल होते आणि ती तेजाला म्हणते की आधी मला तुमचा राग आला होता, पण आता हे सगळं ऐकून मला तुमचा अभिमान वाटतोय, मी तुम्हाला चुकीचं समजलं, मला खरंच माफ करा. तेव्हा तेजासुद्धा वल्लरीला म्हणते की बरं जाऊ दे, आता तूसुद्धा थकली असशील, पण तू पण जाऊन जरा आराम कर. असं म्हणून त्या दोघीही आतमध्ये जायला लागतात. तितक्यातच वल्लरीला श्वेताचा फोन येतो. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तेव्हा तेजा तिथून निघून जाते. वल्लरी आता श्वेताचा फोन उचलते आणि म्हणते की बोला श्वेताताई, काम झालं का, काही हाती लागलं का तुमच्या. तेव्हा श्वेता सांगते की हो वल्लरी, तू म्हणालीस ना तसंच खूप काहीतरी महत्त्वाचं लागलं आहे हाती, तुझा अंदाज बरोबर होता वल्लरी. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की श्वेताताई, आता तुम्ही इंद्रायणीच्या घरी जा आणि आराम करा आणि उद्या सकाळी लगेच निघा, काळजी घ्या. असं म्हणून वल्लरी फोन ठेवून देते आणि ती खूपच खुश
असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदूने वल्लरीला फोन केलेला असतो आणि तिथेच आता तेजा आणि प्रेरणासुद्धा असतात. तेव्हाच आता इंदू फोनवरती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, मला माहिती आहे आपल्यासमोर असलेलं आव्हान खूप मोठं आहे, पण प्रत्येक आव्हानाला तोंड देण्या एवढी शक्ती आपल्या मैत्रीत आहे. तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अजितला म्हणतात की या कागदावर सही करण्याआधी एकदा विचार कर, कारण एकदा का सही केली ना की तुम्हाला शिक्षा होणं नक्की आहे. तर इकडे आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की लवकरच अजित भाऊजीसुद्धा तुमच्यासोबत असणार आहेत. काल मी तुम्हाला ते वचन दिलं नाही कारण माझ्या मनात शंका होती. आता माझ्या मनात तीळ मात्रसुद्धा शंका नाही आहे. आपण आता अजित भाऊजींना सुखरूप परत घरी आणायचं आहे, पण त्यासाठी मला तुमची एक मदत लागेल. यावर आता प्रेरणा म्हणते की सांग ना वल्लरी, कसली मदत करायची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला सगळ्यांसमोर जाऊन हे सांगावं लागेल की खून माझ्या नवऱ्यानेच केला होता. हे ऐकून प्रेरणा खूप शॉक होते आणि वल्लरीकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.